लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी विशेष बातमी आलेली आहे, कारण महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी आताच एक मोठी घोषणा केली आहे। यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 15 ऑगस्टला 18,000 रुपये जमा होणार असल्याची बातमी मिळत आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 18,000 रुपयाचा थेट हप्ता मिळणार आहे, परंतु त्यासोबतच महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी उपलब्ध झाल्याचं विधान केलं। त्यामुळे ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होत असताना यामध्ये शेवटची संधी असं का म्हटलं गेले हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण लाडक्या बहिणींनो, 18,000 रुपये ही थेट मोठी रक्कम आहे। आतापर्यंत एकनाथ शिंदे साहेब म्हणत होते की महिलांना वाढीव हप्ता देऊ, परंतु 15 ऑगस्टच्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये एवढी मोठी रक्कम जमा होण्यासाठी आता नेमकं कोणत्या महिलांना पात्र ठरवलं गेले ते पाहूया। कारण लाडक्या बहिणींनो, 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आहे आणि त्यानंतर लगेचच रक्षाबंधन देखील आहे। मग या दोन्ही सणाचा औचित्य साधून सरकारने 15 ऑगस्ट हा दिवस तर निवडला आणि मोठी रक्कम तर निश्चित केली आहे, परंतु या रकमेचा महिलांच्या खात्यामध्ये कसा परिणाम होणार आहे, म्हणजेच दर महिन्याला मिळणारा महिलांचा हप्ता जो आहे त्याबद्दल महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी कोणतं विधान केले हे देखील जाणून घ्या। कारण 15 ऑगस्टला जी रक्कम मिळणार आहे त्यासाठी महिलांना पात्र ठरवण्यात आलेला आहे आणि हे पैसे वाटप करत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून होणार आहे, परंतु महिलांच्या 2 कागदपत्रांची पडताळणी देखील करण्यात आली आहे। आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केले की 21 ते 65 वयोगटातील ज्या पात्र महिलांची डिजिटल पडताळणी पूर्ण झाली आहे त्यांची नवीन यादी तयार करण्यात आली आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये डीबीटी मार्फत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सरकारी आणि खाजगी बँकांना आदेश देण्यात आले आहेत आणि सर्व्हरनुसार पैसे सोडले जाणार आहेत। यासाठी केंद्र सरकारकडून देखील निधी मंजूर झालेला आहे। त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून महिलांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यासाठी 15 ऑगस्टचा दिवस ठरवत आहेत। लाडक्या बहिणींनो, हे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडताना केंद्र सरकारने निधी पाठवला आहे, परंतु त्यासोबतच 2024 साली जेव्हा लाडकी बहीण योजना लागू झाली होती त्यावेळी जे नियम लावण्यात आले होते त्या नियमांमध्ये आता बदल करण्यात आला आहे। महिलांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने निधी पाठवला आहे, परंतु एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये नवीन परिपत्रक जाहीर झालं आहे। त्या परिपत्रकामध्ये शेवटची संधी असं देखील नमूद करण्यात त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही अजूनपर्यंत ई-केवायसी प्रोसेस केली नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला तांत्रिक अडचणी निर्माण होतील। तसेच जर तुम्ही 21 ते 65 या वयोगटातील असाल आणि तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर लक्षपूर्वक ऐका। महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधत असताना 18,000 रुपये जमा होणार आहेत हे सांगितलेलं आहे, परंतु नेमकी कोणती बहीण यासाठी पात्र ठरू शकते हे देखील पहा। कारण लाडक्या बहिणी जिल्ह्यानुसार महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा संयुक्त निधी दिला जात आहे। त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज त्रुटीमुळे पेंडिंग लिस्टमध्ये पडले होते त्या बहिणींचा विचार देखील आता सरकार करत आहे। नवीन नियमानुसार ज्या महिलांनी वेळेत आपली केवायसी पूर्ण केली होती त्यांना तर लाभ मिळणारच आहे, परंतु ज्या महिलांचे अर्ज अपूर्ण होते आणि ज्यांच्या खात्यामध्ये बरेच दिवस झाले पैसे जमा होणं बंद झालं होतं अशा महिलांना देखील लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारण एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये जी बैठक पार पडली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। 21 ते 65 वयोगटातील ज्या लाडक्या बहिणींकडे आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी ही एक मोठी बातमी आहे। जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल की रक्कम नेमकी कोणत्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल, त्यासाठी कोणती नवी कागदपत्रे लागणार आहेत का, किंवा आहे त्या कागदपत्रावरती लाभ कसा घ्यायचा हे जाणून घ्यायचं असेल तर पुढची 2 मिनिटं लक्षपूर्वक पहा। कारण सध्या सरकारकडून अत्यंत पारदर्शक आणि आधुनिक डिजिटल प्रणालीचा वापर करून निधी वर्ग केला जाणार आहे। मात्र सर्व्हरवरती येणारा ताण टाळण्यासाठी सरकार यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख निवडक बँकांची निवड करत आहे। या प्रक्रियेमध्ये तुमच्या बँक खात्याचा IFSC कोड, खाते क्रमांक आणि आधार सीडिंग यावरून महिलांची पात्रता ठरवली जाणार आहे। पात्रता यादीनुसार महाराष्ट्रामध्ये 15 ऑगस्ट दिवशी वितरण केलं जाईल। लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला 18,000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर ही तुमच्यासाठी शेवटची संधी असणार आहे। कारण महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी सांगितलं आहे की आता स्वातंत्र्य दिन आहे आणि रक्षाबंधन देखील आहे, त्यामुळे तुम्हाला याचा लाभ घेण्यासाठी कोणताही अर्ज भरण्याची गरज नाही। फक्त तुमच्याकडे 2 कागदपत्र असायला हवेत। यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आता अनेक बँकांचे IFSC कोड बदललेले आहेत, त्यामुळे रिझर्व्ह बँकांनी बऱ्याच बँकांची मान्यता ही रद्द केली आहे
आणि डिजिटल प्रणालीमार्फत पैसे वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्यामुळे मंत्रालयातील सर्व्हरवरून डीबीटीचं बटन दाबल्यानंतर महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे ज्या बँकांना मान्यता आहे आणि ज्या बँकांचे आयएफएससी कोड चेंज झालेले नाहीत अशा महत्त्वाच्या 12 बँकांमध्ये वितरण होणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि तुम्हाला 18,000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या 2 नियमांमध्ये बसता का नाही हे लक्षपूर्वक पहा। कारण लाडक्या बहिणींनो, जेव्हा 2024 साली पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली होती तेव्हा 1500 रुपयाचा हप्ता ठरवण्यात आला होता। पण त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी परत एकदा वाढीव हप्ता देऊ अशी घोषणा केली होती आणि 2100 रुपयाचा हप्ता सोडू असं देखील सांगण्यात आलं होतं। मग प्रत्येक वेळी लाडक्या बहिणी कधी हप्ता जमा होईल अशी वाट पाहत राहिल्या, परंतु हे पैसे जमा झाले नव्हते आणि काही बहिणींना तर थेट बाद ठरवण्यात आलं होतं। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणं बंद झालं होतं। मग यावेळी स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी थेट मोठी रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला। यामध्ये महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी नियोजन बांधलं आहे। त्यामुळे मंत्रालयाच्या सर्व्हरवरून हे पैसे थेट 12 बँकांच्या यादीशी जोडले जाणार आहेत। पात्र यादीमध्ये ज्या महिलांची नावांपुढे ग्रीन सिग्नल असेल त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। त्यामुळे या बँकांमध्ये तुमचंही बँक खातं आहे का हे पहा। त्याचबरोबर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना तुमचा आधार सेटिंग ॲक्टिव्हेटेड असणं आणि बँक डीबीटी सक्रिय असणं देखील तितकंच अनिवार्य आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असलंच पाहिजे, कारण पिवळं व केसरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांच्या घरातील उत्पन्न मर्यादित असतं आणि त्या मर्यादेमध्ये असणाऱ्या उत्पन्नालाच पात्र ठरवलं गेलं आहे। दुसरं म्हणजे तुमच्याकडे असणारं आधार कार्ड, कारण आधार कार्डवरती आपली जन्मतारीख असते आणि त्यानुसार सरकार तुमचं वयोगट तपासतं। त्यामुळे वयोगटामध्ये बसणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आहेत। तसेच लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे ही 2 कागदपत्र असतील तर पात्र बँकांची नावे देखील जाणून घ्या। यामध्ये सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही बँकांचा समावेश करण्यात आला आहे। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी परिपत्रकामध्ये या 12 बँकांची नावं नमूद केली आहेत। सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून एसबीआयच्या माध्यमातून राज्यातील कोट्यावधी महिलांच्या खात्यामध्ये निधी वर्ग केला जात आहे। या बँकांचे आयएफएससी कोड अतिशय सुरक्षित असतात। त्यानंतर महाराष्ट्राची प्रमुख बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये डिजिटल प्रणालीद्वारे थेट पैसे सोडण्याचं काम केलं जाणार आहे। खाजगी क्षेत्रामध्ये एचडीएफसी बँकेमध्ये हप्ता वितरण प्रक्रियेमध्ये मोठी भूमिका बजावली जाणार आहे। डिजिटल सर्व्हर अतिशय मजबूत असल्याने या बँकेच्या खात्यामध्ये पैसे वेळेत आणि त्रुटीशिवाय जमा होतील। मात्र आयसीआयसीआय बँकेमध्ये देखील ट्रान्सफर करण्यासाठी सरकार डीबीटी सक्रियचा अवलंब करत आहे। महिलांचा आधार सेटिंग ॲक्टिव्हेटेड असायला हवं। विदर्भ आणि इतर जिल्ह्यामध्ये बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी वर्ग करण्यात येणार आहे। सरकारी नियमानुसार चालणाऱ्या या बँकांमध्ये महिलांची कागदपत्र अचूक असणं देखील अनिवार्य आहे। छत्रपती संभाजीनगरसह विविध भागांमध्ये कॅनडा बँकेच्या सर्व्हरवरून पैसे यशस्वीरित्या वितरित केले जाणार आहेत। तसेच आयएफएससी कोड आणि डिजिटल प्रणाली सुरक्षा ट्रान्सफरसाठी वापरली जाईल। पंजाब नॅशनल बँकेमार्फत महिलांच्या खात्यामध्ये निधी वर्ग करण्याचं काम केलं जाणार आहे। आधार सेटिंग असलेल्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे सर्वात आधी जमा होतील। तसेच युनियन बँक ऑफ इंडियामध्ये दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणासाठी या बँकेच्या खातेदारांना लाभ दिला जाईल। सोलापूरमधील पात्र महिलांच्या खात्यामध्ये बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून पैसे जमा केले जातील। ग्राहकांसाठी डिजिटल बँकिंगचा पर्याय सुलभ असून आयएफएससी कोड अचूक असणे गरजेचं असतं। खाजगी बँकेच्या माध्यमातून जलद ट्रान्सफरसाठी ॲक्सिस बँक देखील निवडली गेली आहे। आधुनिक तंत्रज्ञानामुळे महिलांच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। तसेच आयडीबीआय बँकेमध्ये दुपारच्या सत्रामध्ये पैसे जमा केले जातील आणि इंडियन बँकेमध्ये देखील डिजिटल प्रणालीद्वारे ग्रामीण भागातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचं काम केलं जाणार आहे।